नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा व्याकरणातील समूहवाचक शब्द म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन अभ्यासणार आहोत. समूहवाचक शब्द म्हणजे काय ते आपण आधी जाणून घेऊया. पहा, या ठिकाणी तुम्हाला समूहवाचक शब्दाची व्याख्या दिलेली आहे. सजीव प्राणी, पक्षी, वस्तू यांच्या गटाला किंवा समूहाला वापरला जाणारा शब्द म्हणजेच समूहवाचक शब्द. समूह म्हणजे कळला ना, ग्रुप. त्या ग्रुपला कोणतीही वस्तू असो, पक्षी असो किंवा प्राणी असो, यांच्या ग्रुपला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर समूहवाचक शब्द म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन. मग आता असे कोणकोणते शब्द आहेत याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. चित्राचे निरीक्षण केल्यावर असे कळते की चित्रामध्ये नारळांचा समूह आहे. मग या नारळांच्या समूहाला काय म्हणतात तर ढीग. नारळांचा ढीग. या पद्धतीने कपडे सुद्धा असतात आपले एकत्र ठेवलेले, त्यांचा ढीग तुम्ही दुकानांमध्ये बघतात. मग कपड्यांचा सुद्धा काय असतो ढीग. द्राक्षांचा घड किंवा घोस. आता ह्या चित्राचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ह्या मुंग्या आहेत. तुम्ही पाहिले असेल मुंग्या एका रांगेतच चालतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची रांग जरी आपण मोडली तरी थोड्या वेळासाठी त्या गडबडतात, पण पुन्हा त्या एका रांगेतच चालतात. मग मुंग्यांची काय रांग. लक्षात ठेवा. सैनिकांच्या समूहास तुकडी किंवा पथक म्हणतात. सैनिकांची तुकडी किंवा पथक. चित्राचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की किती शिस्त आहे त्यांच्यामध्ये. म्हणूनच आपणही शिस्तीचे पालन केले पाहिजे. बांबूंचे बेट. बांबूंची झाडे एकाच ठिकाणी लावली जातात. मग त्यांच्या या समूहाला बेट असे म्हणतात. या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हीही शेतात वाळलेले गवत बांधून ठेवलेले पाहिले असेल. हा आहे गुरांचा चारा. हा वजनाने हलका असतो. गवताच्या या समूहाला काय म्हणतात गवताची पेंढी. शब्द नवीन आहे हा, लक्षात ठेवायचा आहे. गवताची पेंढी. जशी गवताची पेंढी असते की नाही तशीच लाकडाची काय असते मोळी. लक्षात ठेवायचा, लाकडाची मोळी. जहाजांचा काफिला. तुम्ही बंदरावर पाहिलं असेल की एकाच ठिकाणी अनेक जहाज थांबलेले असतात, तर जहाजांचा काय काफिला. बघा, तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळ दुर्वा दिसत आहेत, तर त्या दुर्वांची काय असते जुडी. त्या दुर्वा एकत्र बांधलेल्या असतात, त्यांना काय म्हणायचं तर जुडी. जसे पालेभाज्याच्या पण आपण जुडी घेतो त्यांना सुद्धा जुडीच म्हणतो. जसं की कोथिंबिरीची किंवा मेथीची जुडी, तसेच दुर्वांची जुडी. पहा, या चित्रात तुम्हाला धान्यांनी भरून ठेवलेले पोती दिसत आहेत. तर पोत्यांची थप्पी
असे म्हणतात. पोत्यांची काय तर थप्पी. आज आपण जे समूहवाचक शब्द अभ्यासले की नाही ते पुन्हा एकदा त्यांची उजळणी करूया, म्हणजे लक्षात राहण्यासाठी खूप सोपं जाईल. समूहवाचक शब्द: नारळांचा ढीग, द्राक्षांचा घड किंवा घोस, मुंग्यांची रांग, सैनिकांची तुकडी किंवा पथक, बांबूंचे बेट, गवताची पेंढी, लाकडाची मोळी, जहाजांचा काफिला, दुर्वांची जुडी, पोत्याची थप्पी. हे सगळे शब्द तुमच्या CW बुक मध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहायचे आहेत आणि त्यांचं वाचन करायचं आहे. म्हणजेच हे समूहवाचक शब्द तुमच्या छान लक्षात राहतील. धन्यवाद.